प्रथम सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्ही कुठल्याही उपवासाला तोच पदार्थ खाऊन कंटाळले असेल तर आज आपण नवीन असा मस्त पदार्थ करतोय। आपण वेगवेगळ्या पुऱ्या पाहतो, पण उपवासाची ही पुरी तुम्ही पाहिली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा। मस्त अशी कमी तेलकट अशी युनिक असा आपण आज पदार्थ बनवतोय। मैत्रिणींनो, तुम्ही रेसिपी पाहण्याआधी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि सोबतचा ट्रिंग हे बटन दाबायला विसरू नका। तर या उपवासाच्या पदार्थाला जास्त वेळ लागत नाही, कमीत कमी 10 मिनिटात आपला हा उपवासाचा पदार्थ तयार होतो। तर त्यासाठी इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेत, त्याची सालं काढून घेते आणि ही सालं काढून झाली की आपल्याला एका वाडग्यामध्ये याला मॅश करून घ्यायचा आहे। तुम्ही उपवासाला वेगवेगळे पदार्थ खात असाल, पण पुरी हा प्रकार तुम्हाला वाटत असेल की खूप तेलकट असतो, खायला नको वाटतो, तर ही पुरी तेलकट होत नाही, मस्त अशी खुसखुशीत होते। तर एरवी तर आपण वेगवेगळ्या पुऱ्या बनवत असतो, पण असा उपवासाला युनिक पदार्थ केला की आपल्याला उपवासाची मस्त अशी टेस्ट येते आणि आधी पोटोबा मग विठोबा अशी सुद्धा म्हणतात मन, तेच आपण आज करतोय। तरी ते मॅश केलेत मी बटाटे, त्यामध्ये इथे घ्यायचं आहे राजगिरा पीठ। तर तुमच्याकडे राजगिरा पीठ नसेल तर मी एक दुसरा पर्याय सांगते, त्यामध्ये बगर घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचे आणि चाळून घेऊन यामध्ये ॲड करायचे। तुम्ही पुरी कितपत क्वांटिटीमध्ये करताय त्यानुसार बटाटे घ्या आणि ह्या बटाट्यानुसार आपल्याला हे भगरीचं पीठ टाकायचे। तर भगरीचं पीठ टाकायचे, तर मी राजगिरा पीठ टाकले, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे, तीळ टाकायचा आहे, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरची टाकायची। तर हिरवी मिरची मी खलबत्त्यामध्ये थोडीशी कुटून टाकले, थोडीशी चिमूटभर हळद टाकले। तुमच्याकडे उपवासाला हा कोणताही पदार्थ चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तुमच्या भागामध्ये जो कोणता पदार्थ यामध्ये ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता, किंवा यामध्ये कोथिंबीर जिरे सुद्धा टाकू शकता। तुमच्याकडे उपवासामध्ये यामधलं काही चालत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। तर मला थोडंसं पीठ पातळ वाटतं, त्यामुळे मी राजगिरा पीठ थोडंसं ॲड करून 10 ते 15 मिनटं फक्त याला भिजण्यासाठी ठेवते। तर सुरुवातीला आपल्याला तेल लावायचे आणि मळून एकदा घ्यायचं आहे। पुरीला बनवण्यासाठीचं पीठ छान भिजलं गेले, आता आपण पुरी बनवायला घेऊया। तर इथे आपण पुरी न लाटता करतोय, फक्त बोटांचा आधार घ्यायचा आणि ही पुरी बनवायची। सर्वांच्या घरी असणारं हे पॉलिथिनचं कॅरी बॅग आपल्याला घ्यायचे आणि हे आपण 4ही बाजूनी कट करायचे आणि हे बघा असं स्क्वेअर शेपमध्ये कट करून एक छोटा गोळा घ्यायचे आणि त्याच्यावरती दुसरी कॅरी बॅग टाकायची आणि फक्त बोटाच्या साहाय्याने आपल्याला दाबायचे। तर ही पुरी करताना जास्त पातळ करू नका, अगदीच जाडमध्ये आपल्याला ही पुरी बनवायची। तर अलगद असं आपल्याला हे वरचं कवर काढायचे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली पुरी तयार झाली आहे। पाहिलं ना मैत्रिणींनो, न लाटता आपली ही पुरी झटपट बनते, मस्त खुसखुशीत खमंग अशी लागणारी पुरी आपली तयार झाली तळण्यासाठी। तर इथे माझ्या साधारणतः 5 ते 6 पुऱ्या झाल्या आहेत। आता मी तळायला घेते। कढई पॅनमध्ये अगदी कडकडीत गरम तेल करायचे आणि कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाका, एक्स्ट्रा तेल टाकू नका, कारण तेल खराब होण्याची शक्यता असते। तेल जरी खराब झालं असेल तर गाळणीवरती कापसाचा बोळा घ्या, त्यावरती हे तेल टाका, तर आपलं तेल स्वच्छ होईल, भाजेल याची काळजी घेत आपल्याला अलगद अशी ही पुरी सोडायची आणि आलटून पालटून दोन्ही बाजूनी छान अशी लाल किंवा ब्राऊन कलर येईपर्यंत याला छान असं तळून घ्यायचे। तर बघू शकता आपल्या पुऱ्या मस्त अशा तळत आहेत। मैत्रिणींनो, उपवासाची पुरीच नाहीये तर आपल्या चॅनलवरती भरपूर अशा उपवासाच्या मी रेसिपीज अपलोड केल्या आहेत, तुम्हाला खाली लिंक देईन, तुम्ही नक्की जाऊन तिथे चेक करा। अगदी घरगुती साहित्यामध्ये आपल्या ह्या सर्व रेसिपीज केल्या आहेत। प्रत्येकाच्या घरामध्ये महाशिवरात्री म्हणले की सर्वांचा उपवास असतो, तर आणि त्यात कडकडून सुद्धा भूक लागते। प्रत्येक वेळेस खिचडी खाऊन सर्वजण कंटाळतात, त्यामुळे आज आपण युनिक असा मस्त टेस्टी असा पदार्थ बनवलेला आहे। तर तुम्ही येणाऱ्या महाशिवरात्रीला हा मस्त असा युनिक टेस्टी असा उपवासाच्या पुरीचा बेत नक्की आखा। आता ही उपवासाची पुरी तर बनवली, पण पुरीसोबत खायचं काय, तर पुरीसोबत आपण दही मस्त खाऊ शकतो, चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतो। पुरी आणि दही याचं कॉम्बिनेशन अगदी मस्त जुळतं। तर हा असा बेत तुम्ही नक्की येणाऱ्या महाशिवरात्रीला किंवा कुठल्याही उपवासाला करू शकता। मस्त अशी खुसखुशीत आपली बटाटा पुरी झाली आहे। तर मैत्रिणींनो, महाशिवरात्री स्पेशल आज आपण उपवासाची मस्त अशी बटाटा पुरी बनवली। तर आजची ही पुरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता प्लीज सबस्क्राईब करा।